स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत 6 मे रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता पालिका निवडणुकांना मुहूर्त मिळणार की पुढील तारीख मिळणार याकडे लक्ष लागलंय। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। संग्राम जगताप यांच्या घरी अजित पवार यांनी सांत्वनपर भेट दिली। दरम्यान संग्राम जगताप यांचे वडील अरुण काका यांचं 2 दिवसांपूर्वीच निधन झालं। अजित पवारांसोबत आमदार काशीनाथ दाते, शिवाजीराव कर्डिलेही उपस्थित होते। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। दिल्लीतील शहांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे। अहिल्यानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे आणि या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं शहांना निमंत्रण देण्यात आलं आहे। अमरावतीतील ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम सामना होणार आहे। या स्पर्धेतून देशाच्या कबड्डी संघाची निवड करण्यात येणार आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती असेल। येवला तालुक्यातील सावरगावमध्ये संत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि यावेळी त्रिदिनात्मक आणि शिवपंचायतन यागाचं आयोजन करण्यात आलं। हल्ल्यातील मृतांना विश्वशांती निर्माण व्हावी यासाठी यागाचं आयोजन केलं गेलं। पहलगाम हल्ल्यानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत। हॉटेल लॉजसह भाडेकरूंवर पोलिसांची नजर असणार आहे। भाडेकरूंची माहिती न देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे। आतापर्यंत 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। रायगडमधील माणगावात एसटी कामगार संघटनेचं 57वे 2 दिवसीय अधिवेशन 5 आणि 6 मे रोजी होणार आहे। या अधिवेशनासाठी राज्यभरातून 40 ते 50 हजार कर्मचारी हजेरी लावणार आहेत। या अधिवेशनाची जोरदार तयारीही सुरू आहे। कर्मचाऱ्यांना होणाऱ्या समस्यांवर या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाईल। जळगावच्या जामनेर तालुक्यातील गोगडी धरण कोरडं ठाक पडलेलं आहे। धरणामध्ये केवळ मृतसाठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय। पाण्याचा वापर तसंच वाढत्या तापमानामुळे धरण हे कोरडं ठाक पडलंय। धरणात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांवर जलसंकट ओढावलंय। नंदुरबारमधील शहादा बस स्थानकाचं नूतनीकरणाचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलंय। शासनाकडून नूतनीकरणासाठी 28 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता। मात्र बस स्थानकाचं काम थांबल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। भिवंडीतील वांद्रे गावात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आणि यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन तयार करण्यात आले। अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भागात नो पार्किंग झोन असणार आहे आणि याच ठिकाणी पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे। याबाबत रेल्वे विभागाकडून फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे। पुण्यात महापालिका प्रशासनानं अनधिकृत होर्डिंग आणि अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उचललाय। लोणी काळभोर येथील 3 ठिकाणी बेकायदेशीर फलक हटवण्यात आले तर वाघोलीतील एका सुरू असलेल्या बांधकामास्थळी आणि बावधनमधील बकाजी कॉर्नर ते स्मशानभूमी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण हटवण्यात आले। नाशिकमधील धोकादायक वाड्यांना मनपाकडून नोटीस देण्यात आलेली आहे। जुने नाशिक परिसरासह शहरातील इतर काही भागातील धोकादायक इमारती, जुने वाडे व घरांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे। नवी मुंबईत प्लास्टिक विरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे। कारवाईमध्ये 4 दिवसांमध्ये 36 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या तर संबंधितांकडून 30,000 रुपये दंड देखील वसूल करण्यात आलाय। 6 व्यावसायिकांकडून हा प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला। वह्या, पुस्तकं, दप्तरांच्या किमती वाढलेल्या आहेत। शालेय साहित्य महागल्यानं पालकांच्या खिशाला कात्री लागली आहे। कच्चा माल तसंच वाहतूक खर्च महागल्यानं किमतीवर परिणाम झालाय। देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट UGC परीक्षा आज पार पडणार आहे। देशातील 5453 केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल। आज दुपारी 2 ते 5 दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे आणि या परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यास परीक्षा केंद्रावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विशेष उपाययोजना राबवल्या आहेत। UGCनं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं विद्यापीठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याच्या सूचना केल्यात। नवकल्पना, तंत्रज्ञानातील प्रगती सतत विकसित होत असल्यानं या गतीशी सुसंगत अभ्यासक्रम असणं अत्यावश्यक असल्याचं UGCनं म्हटलंय। नाशिकच्या 3 कार्यालयांना पहिल्या 3 क्रमांकांवर येण्याचा बहुमान मिळालाय। शासकीय सुधारणा मोहिमेत या कार्यालयांना बहुमान मिळाला।
तर 7 मे रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यालयांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील वांद्रे कुर्ला संकुल स्थानकाचं खोदकाम 76% पूर्ण झाले। आतापर्यंत 14 लाख घनमीटर मातीचं खोदकाम पूर्ण झालेलं आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी बुलेट ट्रेनच्या मुंबई स्थानकाच्या कामाची पाहणी केली। मध्य रेल्वेच्या मोटरमननी आज पुकारलेला संप अखेर मागे घेतलेला आहे। लोकलच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसल्यास काम करताना ताण वाढेल आणि त्यामुळे त्याचा निषेध नोंदवत मोटरमननी आंदोलनाची भूमिका घेतलेली होती। मात्र सकारात्मक चर्चेमुळे संप न पुकारण्याचा निर्णय मोटरमन संघटनेने घेतलाय। मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर आज कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाहीये। आज देशभरात नीटची परीक्षा असल्याने लोकल मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ब्लॉक न घेण्याचा निर्णय हा मध्य रेल्वेने घेतलाय। उन्हाळ्यात रेल्वेला गर्दी वाढल्यामुळे रेल्वेकडून नांदेड पुणे नांदेड आणि पनवेल नांदेड या दोन्ही एक्सप्रेसला 2 एसी डबे कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्याची सोय होणार आहे। 2 डबे वाढल्यानं जवळपास 200 प्रवाशांची सोय होणार आहे। पुण्यात आणखीन एक बाल न्यायालय मंडळ उभारण्यात येणार आहे। सध्या पुण्यामध्ये बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय। प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी एक बाल न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रायगडमधील माणगावात एसटी कामगार संघटनेचं 57वे 2 दिवसीय अधिवेशन 5 आणि 6 रोजी होणार आहे। या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले, आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित राहतील। पुणे एसटी आगारात एकाच दिवसात तब्बल 2.25 कोटींची कमाई झालेली आहे। सुट्ट्यांमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली आहे। पुणे विभागाच्या 781 बस गाड्यांनी 3,19,000 किलोमीटरचा प्रवास केलाय। एका दिवसामध्ये एसटीला सुमारे 2,20,00,000चं उत्पन्न मिळालंय। नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर 10 मे पासून कोणत्याही प्रकारचा डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाहीये। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलेला आहे। काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांमधील लाखो रुपयांची रक्कम बँकेने गोठवली होती। नाशिक महापालिकेत 16व्या वित्त आयोगाचं पथक केंद्र शासनाच्या निधीचा 9 मे रोजी आढावा घेणार आहे। नॅशनल एअर पॉल्युशन कंट्रोल अंतर्गत दिलेला 85 कोटी रुपयांचा निधी कसा आणि कुठे खर्च केला याबाबत आढावा घेतला जाणार आहे आणि त्यामुळे निधी खर्चाची आकडेवारी सादर करण्यासाठी महापालिकेची धावपळ सुरू आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यातील टिटवी गावात रामलीला साजरी करण्यात आली। जवळपास 150 वर्षांपासून आजही ही परंपरा अशीच सुरू आहे। आजही या रामलीला पाहण्यासाठी अनेक लोक गावामधून श्रोते गर्दी करत असतात। महाबळेश्वर पर्यटन विकास महामंडळाकडून 3 दिवसांचा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। आजच्या दुसऱ्या दिवशी आराम चौक ते मुख्य बाजारपेठेतून पारंपरिक वाद्य वाजवत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये परदेशी नागरिकांसह महाराष्ट्रातून आलेले पर्यटकही सहभागी झाले। जळगावातील नशिराबाद गावात खंडेराव महाराजांची यात्रा उत्साहामध्ये संपन्न झाली आहे। या यात्रेमध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रमही पार पडला आणि यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ नंतर आता बद्रीनाथचे दरवाजे उघडलेले आहेत। सकाळी 6 वाजता विधिवत पूजेनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। मंदिराला 25 क्विंटल फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील कापडणे इथं ग्रामदैवत भवानी मातेचा यात्रोत्सव उत्साहामध्ये संपन्न झाला आणि यावेळी 2 दिवसात तब्बल 50,000 पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे। देवीचे दर्शन घेतल्यानंतर या दरम्यान यात्रेनिमित्त मिरवणूक देखील काढण्यात आली। नंदुरबारमध्ये मिरचीच्या लागवडीचं क्षेत्र वाढणार आहे। मिरचीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून तयारी करण्यात येते, तसंच मिरचीच्या रोपांचं बुकिंगही झालेलं आहे। जळगावातील चोपड्यात बोगस बियाणा प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये 12,75,000चं बोगस कापसाचं बियाणं जप्त करण्यात आलंय। कृषी विभागानं 8 दिवसात ही दुसरी मोठी कारवाई केली आहे। तसंच बियाणं विकत घेताना काळजी घेण्याचंही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलंय।
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रोत्सव सुरू आहे। यात्रेदरम्यान बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतो। बैलगाडा शर्यतीच्या घाटामध्ये पळवल्या जाणाऱ्या गाड्यांना सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथील मच्छिंद्र पोतले यांचा बैलगाडा बनवण्याचा व्यवसाय आहे। ते वर्षाला जवळपास 1000 बैलगाडे विक्री करत असून यातून त्यांना 40 ते 40 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते। सोलापुरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय। सोलापूरमधील महिलांनाही एकत्रित येत शहरात पाणपोईची सेवा सुरू केली आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय। राज्यात यंदा वाढत्या तापमानाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसलाय। पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाला शेती धोक्यामध्ये आलेली आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये भाजीपाल्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर हे सध्या तेजीत आहेत। मात्र यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे। उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशसह 19 राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे। भंडारामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे आणि यासोबतच चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्येही वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय। मुंबईत अतिउष्णतेमुळे डोकेदुखी वाढलेली आहे। तसंच उन्हामुळे काहींना घसादुखीचा त्रास होतोय। तापमान वाढीमुळे विषाणूच्या संसर्गामुळे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केंद्रीय तज्ज्ञांनी केलंय। धुळे जिल्ह्यात पारा 42 अंशांच्या पुढे गेलेला आहे। त्यामुळे शहरातील जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून रुग्णांना उन्हाच्या तडाख्यापासून गारवा मिळेल।